या पापुद्र्यासारख्या चकतीमधील बिया कधी खाल्ल्यात का? या बिया कोणत्या झाडाच्या आहेत तुम्हाला माहित आहे का? नमस्कार, वृक्षवल्लीच्या या भागात आपण जाणून घेणार आहोत वावळा या वृक्षाबद्दल. उल्मेसी कुळातील या झाडाचं शास्त्रीय नाव आहे होलोप्टिलिया इंटेग्रिफोलिया. आकाराने मोठ्या असलेल्या या झाडाचं मूळ स्थान आहे भारत, श्रीलंका आणि चीन. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये प्रामुख्याने आढळणाऱ्या वावळ्याचा अवाढ्य वृक्ष पानझडी असतो. वर गडद आणि खाली फिकट रंगाची लंबगोलाकार व टोकेरी पानं फांद्यांवर एकांतर रचनेमध्ये येतात. वृक्ष पर्णरहित असतानाच म्हणजेच मे जून महिन्यात बहरतो. याची छोटी हिरवट तपकेरी फुलं गुच्छांमध्ये फुलतात. कागदाच्या पापुद्र्यासारखी चपटी पोपटी रंगाच्या चकत्यांसारखी फळं दुरून पानांसारखी दिसतात. पिकल्यावर मात्र ही फळं तपकिरी रंगाची होतात. वावळ्याच्या बिया वाऱ्यामार्फत सर्वदूर विखुरल्या जातात. पापुद्र्यासारख्या चकतीमध्ये प्रथिनांनी समृद्ध बिया लहान मुलं आवडीने खातात. मुंबई वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालयातील वावळा एक महत्वाचा वृक्ष आहे. मग रील बघण्यात वेळ कसला घालवताय? हे वृक्ष रिअल मध्ये बघण्यासाठी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालयाला भेट दिल्यानंतर एक्झिट गेटने बाहेर पडताना तुमच्या डाव्या हाताला हे वृक्ष तुम्ही बघू शकता. वावळा वृक्षाची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हरित संपदेविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी वृक्षवल्ली ही आमची सिरीज नक्की बघा. आणि द मुंबई झू या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.